नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहत आहात राष्ट्रवादी न्यूज. बघूया आजच्या काही ठळक घडामोडी. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूकमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपा सेना युतीने अतिशय प्रतिष्ठेची केलेली पालिका निवडणुकीत 115 पैकी 71 जागांवर विजय मिळवून हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपा 44 ठिकाणी यश संपादन करण्यात यशस्वी झाली, तर शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. आणि मतदारांचं मनापासून धन्यवाद. त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि मला विजयापर्यंत पोहोचवलं. आता ह्या विजयाचे तुम्ही श्रेय कोणाला देता? अर्थात विजयाचं श्रेय आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा कार्यसम्राट क्षितिजा ठाकूर आणि अर्थात आमचे रुपेश भाऊ जाधव. माझं सगळं श्रेय त्यांना देईन आणि माझ्या विभागातील मतदारांना नक्कीच देईन. मॅडम, तुम्ही काय बोलाल? आपण यावेळेला मेहनत जसं काही आपल्या घरातला उमेदवार उभा आहे अशा प्रकारे निवडणूक लढवली. त्याचसोबत पैशांचा खेळ, EVM मशीन, हे सगळे जे काय किंवा जातीय राजकारण, जातीय भडकवी या सगळ्याला प्रत्युत्तर कार्यकर्त्यांनी ज्यांनी खरी काही कामं केली आहेत त्यांचे कामांची आठवण ठेवूनच मतदानाद्वारे हे दाखवून दिलं की इथे हितेंद्र ठाकूरजींना बहुजन विकास आघाडीला पर्याय नाही. महापौर कोणाचा बसणार? महापौर नक्कीच बहुजन विकास आघाडीचा बसणार, त्यात काही शंका नाही आहे. त्यापेक्षा देखील तुम्ही बघितलं असेल की एवढी प्रचंड पैशाचा अपव्यय ते करून देखील आपण आपल्या केवळ कामांमुळे आपली सत्ता इकडे येऊ शकत आहे. एवढे उमेदवार आपले निवडून आले. जे काही उमेदवार पडले तिथे थोडा जास्त प्रमाणातच नको त्या प्रकारचा प्रचार झाला. थोडा प्रेशर, अंदाजे 30 एक उमेदवार आपले अंदाज आहे की ते जिंकून येऊ शकत होते. म्हणजे जे जिंकणारे होते, पण जसं सांगितलं की थोडा जातीय राजकारणाचा भाग आला, पैशांचा खेळ आला, थोडा EVM मशीनचा चिन्हामुळे काय मशीनमुळे काय चिन्हांमुळे चिन्हांमुळे पण मोठा फरक आणि यादीमुळे काय फरक पडला का? यादीमुळे आणि ते मशीन बंद करत होते. म्हणजे आम्ही बघितलं तर लक्ष्मीजी स्वतः होते, जो आमचा पाचूबंदर आणि त्या साईडचा वॉर्ड होता, त्या 2-2, 3-3 बूथमधली मशीन्स अर्धा पाऊण तास बंद होत होती आणि नंतर त्यांनी वाढीव वेळ दिली नव्हती. 5 वर्ष जनतेची सेवा करायची. सेवा करायचीच आहे आणि यापुढेही करत राहणार आहोत. आमच्यासाठी संघर्ष खूप होता, कारण मोठे मोठे दिग्गज आमच्यासमोर त्यांनी उभे केलेले. त्यांच्या हिशोबात खरं तर आम्हाला एक टॅगलाईन दिलेली, कालची पोरं. परंतु प्रभाग क्रमांक 18मध्ये कालच्या पोरांनी उद्याचं भविष्य ठरवलं, विकासाचं भविष्य ठरवलं. म्हणून जी लोकं आम्हाला कालची पोरं ही टीका करत होती त्यांच्यावरती मतदारांनी मोठी चपराक मारले. लक्षात घ्या, हा आमचा जो काही चौघांचा विजय तो आम्ही त्या मतदारांच्या चरणी आणि देवाच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी अर्पण करतो. परंतु आमच्या विजयाचा आम्ही अहंकार न घेता अगदी सांस्कृतिक आणि संस्कारायुक्त आम्ही सर्वजण विजय साजरा करू. येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 18मध्ये जो काही तुम्हाला विकास दिसेल तो निश्चित स्वरूपात पत्रकारांपर्यंत येईलच. परंतु भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने आमच्यावरती जो विश्वास दाखवला, जो वरिष्ठांनी आमच्यावरती विश्वास दाखवला, माझ्यासारख्या युवाला प्रथम प्राधान्य देऊन जे माझ्या सर्व वरिष्ठांनी जो विश्वास दर्शवला, तो विश्वास मात्र आम्ही कधीही डगमगून देणार नाही. मतदारांनी दाखवलेला विश्वास डगमगणार नाही. आणि हा संपूर्ण विजय हा पूर्ण मतदारांचा आहे, जनतेचा आहे. आणि लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा, आम्ही कुठल्या उमेदवाराला नाही पडले, आम्ही संघर्ष करून सत्यमेव जयतेचा विजय. और हमारी टीम के साथ साथ हमारे चारों लोग के कार्यकर्ताओं ने पूरी जी जान से मेहनत करके लाया है. और मैं विश्वास दिलाता हूँ कि जिस तरीके से इन लोगों ने हमारे ऊपर विश्वास दिला करके उनको चुनकर लाया, उसी तरीके से उनके हर तरीके से कराऊंगा. और खास करके मीडिया ने हर तरीके से हमें सहयोग किया, जो सच्चाई थी वार्ड की उसे दिखाया.